उरण एसटी डेपोमध्ये रिकामी बस मागे घेत असताना रोजंदारीवर सफाईचे काम करणाऱ्या महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली। या घटनेची माहिती मिळताच संतप्त झालेल्या नातेवाईकांनी बसेस डेपोमध्ये चढून विविध मागण्यांसाठी 2 तास रस्ता रोको केले। यामुळे मात्र प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली। उरण एसटी डेपोमध्ये बसेसची साफसफाई करण्यासाठी रोजंदारीवर महिला काम करत आहे। मंगळवारी सकाळच्या सत्रात उरण डेपोतील कार्यशाळेत एसटी मागे घेत असताना वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडला। या अपघातात रोजंदारीवर साफसफाईचे काम करणाऱ्या कालिंदा भीमराव शरणागत या महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झाला। महिलेच्या अपघाताची माहिती मिळताच संतप्त झालेल्या नातेवाईकांनी उरण डेपोतच प्रवासी बसेस थांबवून रस्ता रोको आंदोलन केले। या रस्ता रोको आंदोलनामुळे 12 ते 2 दरम्यान डेपोमधील प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती। याआधीच नवी मुंबई परिवहन सेवेने उरण परिसरातील प्रवासी वाहतूक बंद केली आहे। त्यातच रस्ता रोकोमुळे एसटी प्रवासी वाहतूकही बंद करण्यात आल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले।